नमस्कार, वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नवरात्रीसाठीचा खास आकर्षक आणि चविष्ट असा ढोकळ्याचा प्रकार, ज्याचं नाव आहे सँडविच ढोकळा। 2 लेयर्सच्या मध्ये आपण चटणीचा लेयर लावणार आहोत। चला तर मग बघूया हा स्वादिष्ट असा सँडविच ढोकळा कसा करायचा ते। नवरात्रीच्या सणासाठी खास सँडविच ढोकळा। त्यासाठी मी इथे 2 वाट्या गावठी तांदूळ म्हणजेच जाडे तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 चमचा मेथीचे दाणे देखील घेतलेले आहेत। आता हे सगळं मिश्रण आपण 5 ते 6 तास भिजवून ठेवूया। साधारण 6 तासांनी आपण हे मिश्रण बारीक वाटून घेऊया। त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालून घेतेय। त्याचबरोबर आपण उडदाची डाळही यात घालून घेणार आहोत। लक्षात ठेवा, उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे, नाहीतर ती बुळबुळीत होते आणि आपला ढोकळा हलका होत नाही। त्यामुळे उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून त्याला एक प्रकारचा वास पण येणार नाही। स्वादासाठी आपण थोडेसे मेथीचे दाणे देखील घातलेले आहेत आणि आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे ह्यात आपण 1 मूठ जाडे पोहे भिजवून घेतलेले आहेत, ते देखील वाटताना घालून घेणार आहोत। आता आपण हे मिश्रण रवाळ असं वाटून घेतलेलं आहे। 5 ते 6 तास परत आपण हे आंबवण्यासाठी ठेवून घेणार आहोत। आंबवण्यापूर्वी आपण हे छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे आपला ढोकळा हलका व्हायला मदत होते। जितकं तुम्ही जास्त हे मिश्रण फेटाल तितका तुमचा ढोकळा स्पॉन्जी होईल। आता परत 5-6 तास आपण हे भिजवून ठेवलेलं आहे मिश्रण। हे मिश्रण आपण 2 भांड्यांमध्ये काढून घेऊया। एका भांड्यात आपण मधला लेयर जो आहे आपला सँडविच ढोकळ्याचा तो तयार करून घेऊया। त्यासाठी मी ह्या बॅटरमध्ये ऑलरेडी किंचितसं मीठ घातलेलं आहे आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट घालून घेतेय, म्हणजे आपला हा मधला लेयर सँडविच ढोकळ्याचा मधला लेयर तयार होईल। सकाळच्या नाश्त्यात टेस्टी सोबतच हेल्दी पदार्थ खायचा असेल तर हा सँडविच ढोकळा नक्की करून बघा। नाश्त्याची मजा आणखीनच वाढेल। तेलात न तळता कमी मसालेदार पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात। जर का तुमच्याकडे कमी वेळ असेल तर हे फर्मेंट करण्याच्या ऐवजी तुम्ही यात रवा ढोकळ्याचाही वापर करू शकता। तो बनवायला अतिशय सोपा आणि कमी तेल असल्यामुळे प्रत्येक जण सहजच खाऊ शकतो। त्यात कॅलरीज देखील कमी असतात। याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांना देखील खायला अतिशय उपयुक्त। तर आता आपला हा मधल्या लेयरचं बॅटर तयार झालेलं आहे। सर्वात प्रथम आपण जे ढोकळ्यासाठी फर्मेंट करून घेतलेलं बॅटर होतं ते घालून घेऊया। त्यात आपण चवीनुसार किंचितसं मीठ घातलेलं आहे। हे बॅटर आपण तेलाने ग्रीसिंग केलेल्या टीन मध्ये घालून घेणार आहोत। थोडंसंच खालच्या लेयरला हे आपण घालून घेणार आहोत आणि स्टीमर मध्ये ठेवून 5 मिनिटं वाफवून घेणार आहोत। जर का तिन्ही लेयर तुम्ही एकत्र लावायला गेलात तर ते एकमेकांमध्ये मिक्स होण्याची शक्यता असते। पहिला लेयर घालून तो साधारण 5 मिनिटं वाफवून घ्या। सँडविच ढोकळा हा पारंपरिक ढोकळ्याचा एक स्वादिष्ट आणि आकर्षक प्रकार आहे, ज्यामध्ये ढोकळ्याच्या थरांमध्ये हिरव्या चटणीचा स्वादिष्ट थर लावला जातो। आता साधारण 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपला ढोकळा बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता आपण यावर दुसरा लेयर घालून घेऊया। आपण जी चटणी घालून जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं तो लेयर ह्यावर पसरून घेऊया आणि परत एकदा झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून घेऊया, जेणेकरून हा दुसरा लेयर देखील शिजला जाईल। हे ढोकळा सँडविच दिसायला छान आणि चवीला चविष्ट असतं। ते मऊ होतं आणि छान थर मिळतात। हे पार्टीसाठी एक स्टार्टर देखील होऊ शकतं।
तुम्ही हे वेळेपूर्वी तयार करून ठेवू शकता आणि अशी ही परिपूर्ण स्नॅक रेसिपी मानली जाते. तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला जरूर कळवा. आता साधारण परत एकदा 5 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया आपला हा चटणी घालून घेतलेला लेयर शिजलेला आहे का. बॅटर पातळ दिसलं नाही की समजावं आपला ढोकळा शिजत आलेला आहे. आता परत एकदा आपला हा पांढरा लेयर आपण त्यावर घालून घेऊया आणि 10 मिनिटं हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा वाफवून घेऊया. या सँडविच ढोकळ्याला तुम्ही लेयर्ड ढोकळा असं देखील म्हणू शकता. आज मी तुम्हाला तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवलेला हा ढोकळा दाखवलेला आहे. पण जर का तुमच्याकडे उरलेलं डोशाचं किंवा इडलीचं पीठ असेल तर तुम्ही ते ढोकळा बनवण्यासाठी नक्की वापरू शकता. सुट्टीच्या दिवशी करा हेल्दी सुरुवात, बनवा टेस्टी सँडविच ढोकळा. दिसायला इतका टेम्पटिंग दिसतो की मुलं देखील आवडीने खातील. आता आपला तिसरा लेयर घालून झालेला आहे. परत एकदा त्याच्यावरती आपण झाकण ठेवून छानपैकी वाफ काढून घेऊया. ढोकळा पूर्णपणे शिजवून घेऊया. या सँडविच ढोकळ्यासाठी तुम्ही 1 लेयर बेसनाचा आणि 1 लेयर तांदळाचा अशा वेगवेगळ्या पिठांचा देखील थर लावू शकता. छान असा रंगीबेरंगी हलका फुलका मऊ लुसलुशीत ढोकळा तयार करू शकता. आता ढोकळ्यासाठी लागणारी आपण फोडणी करून घेऊया. त्यासाठी मी इथे तेलात मोहरी आणि जिरं घालून घेतलेलं आहे. ते छान फुललं की आपण त्यात हिंग घालून घेऊया. आणि वरून कढीपत्ता देखील घालून घेऊया. ह्या ढोकळ्याला मोहरी, कढीपत्ता, जिरं ह्याच्या तडक्याने सजवलं जातं, ज्यामुळे त्याची चव अधिकच खुलते. हा ढोकळा नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आहा, किती सुंदर लेयर दिसतायत ह्या. बघूनच इतका टेम्पटिंग वाटतोय. आता आपण हे सँडविचच्या आकारामध्ये कट करून घेऊया. ह्याचे त्रिकोणी असे भाग पाडून घेऊया. परफेक्ट असा दिसायला देखील सँडविच सारखा रंगीबेरंगी असा हा सँडविच ढोकळा नवरात्रीच्या सणासाठी खास तुम्ही देखील ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आता आपण जी फोडणी तयार करून घेतलेली होती ती ह्या ढोकळ्यावरती घालून घेऊया. हा सँडविच ढोकळा हलका, चविष्ट आणि आरोग्यदायी असल्याने तुम्ही तो केव्हाही ट्राय करू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळी इव्हनिंग स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता किंवा डिनरला, लंचला कोणी पाहुणे येणार असतील तर नक्की ट्राय करू शकता. गार्निशिंगसाठी वर्ण हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया. तर असा आपला हा परफेक्ट सँडविच ढोकळा नाश्त्यासाठी तयार आहे. नवरात्रीच्या सणासाठी खास रंगीबेरंगी, आकर्षक आणि चवीचा नाश्ता तुम्ही सॉस सोबत किंवा हिरव्यागार खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.